सचिन देसाई। देसाई बाड़ा टीम एक ऐसी टीम रायगढ़ की तीसरी टीम बनी थी जो बगैर बातचीत बगैर समझौते के साथ खेलती है। ये टीम भी सुपर 4 में दूसरे दिन इस श्रृंखला के क्वालिफाई हुई थी। एक जबरदस्त माहौल बनाया जा चुका है जनुमान देसाई बाड़ा ऑर्गेनाइज भारतीय जनता पार्टी ट्रॉफी 2026 में। एक खूबसूरत सा मैदान। अनिल कोहली से जब मैंने बात की तो उन्होंने कहा ये हमारा होम ग्राउंड है, लेकिन उसके बाद इस ग्राउंड को पॉलिश किया गया पंकज देसाई और उनके साथियों द्वारा, जिसके बदौलत एक बड़ी टूर्नामेंट आने वाले दिनों में यहाँ पर होगी। ये भी काफ़ी बड़ी है क्योंकि 50,000 रुपए की इनामी राशि कोई कम नहीं होती। एसोसिएशन के हर टीम को खेलने का मौका मिला है। एक गांव 11 में शिवा दड़वी की शिव शक्ति परड़ी, दूसरे दिन देसाई बाड़ा, तीसरे दिन शिव प्रतिज्ञा परड़ी, शिव प्रतिष्ठान परड़ी, और आज के दिन कौन सी टीम जो सुपर 4 में क्वालिफाई होगी। स्वयं जबरदस्ती ये नया हीरा मिला है नवगढ़ टीम को। निवली के मैदान पर, कानेश्वर मैदान के ऊपर हाल ही में जो टूर्नामेंट हुई थी 4 दिन के, उस टूर्नामेंट में क्या बल्लेबाजी की थी इस बंदे ने। काफी इंप्रेसिव किया था मुझे भी। हालांकि मैं ज्यादा इंप्रेस नहीं होता, लेकिन ताबड़तोड़ बल्लेबाजी की थी स्वयं ने मध्यक्रम में आकर। ये कवर्स में खेला लेकिन शायद नजर लग गई किसी की, और ये पहली गेंद पर पहला विकेट। आउट होने वाले खिलाड़ी थे स्वयं और गेंदबाज थे ऋषिकेश। ठोक दीजिए। धन्यवाद। नए बल्लेबाज रुपेश गायकवाड़, लेकिन राजा इस टीम में नजर नहीं आ रहे क्योंकि हमेशा शेखर और राजेश को मैंने प्रारंभिक बल्लेबाजी करते हुए देखा है। रुपेश गायकवाड़ एक सीनियर क्रिकेटर है, व्यावसायिक क्रिकेट खेलने का तजुर्बा है इनके पास। वहीं दूसरी तरफ ऋषिकेश जो गेंदबाजी हो रही है शेमड़ी की तरफ से, काफी अच्छी गेंदबाजी इसीलिए मैं कहना चाहूंगा क्योंकि पहली गेंद पर उन्होंने विकेट हासिल किया है। पहली गेंद पर विकेट। अंपायर साठे सर और पंकज देसाई। एक बहुत बड़ा क्रिकेट का तजुर्बा पंकज देसाई के पास, सुधागढ़ का पहला बाइकर मैन, साथ साथ आरपीएल आइकॉन। कई उपलब्धियां इन्होंने हासिल की है टेनिस क्रिकेट में सुधागढ़ की तरफ से। जिस तरह सिद्धेश दत्त को हम हमेशा सुर्खियों में देखते हैं, उसी तरह पंकज देसाई को भी पिछले कई सालों से मैं सुधागढ़ क्रिकेट की सुर्खियों में मैं देख रहा हूं। तो सिंगल मिला, खाता खुल चुका है। लेकिन शेखर जो इस दबाव को हटा सकते हैं, जो दबाव स्वयं के विकेट पर, विकेट जाने पर बना है नवगढ़ टीम के ऊपर शेमड़ी द्वारा, उस दबाव को हटाने वाला ये बंदा है। वेल एक्सपीरियंस खिलाड़ी है सुधागढ़ का, वो पहला व्यावसायिक खिलाड़ी है जिन्होंने बाहर जाके बड़ी बड़ी टूर्नामेंट्स अपने जमाने में खेली है। एक सीनियर लेकिन उतने ही होनहार शेखर। अपील की गई थी ऋषिकेश द्वारा। देखिए शॉर्ट एक्स्ट्रा कवर के खिलाड़ी ने भी अपील की, वातावरण ऐसा बनाया। देखिए अपील करना आपका हक है, करना चाहिए। दबाव बढ़ता है खिलाड़ी के ऊपर कि वो बचा इस गेंद के ऊपर, लेकिन अगली गेंद के ऊपर नहीं बच सकता। ये बॉलर द्वारा दर्शाने वाली ये अपील थी, कॉन्फिडेंस था उसमें, लेकिन अंपायर पुणे से आए हुए वो भी कच्चे गुरु के चेले नहीं है। स्लोअर बनती वेरिएशन के तौर पर क्या गेंदबाजी हो रही है ऋषिकेश की, तारीफ काबिल इस 5 ओवर के मैच में। यकीन मानिए जबरदस्त गेंदबाजी का मुजाहरा। फिलहाल इस पहले ओवर में रन बने हैं एक, एक ही रन बना है। धीरे धीरे इस ग्राउंड की तरफ, और मैंने कहा था ये शेखर है भाई, ये दबाव को हटाना जानते हैं, और ये छक्का लगाया उन्होंने। एक जो रन संख्या थी वो 7 पे पहुंच चुकी है छक्के के कारण। बहुत
जिन्होंने अब तक गेंदबाजी अच्छी की थी, लेकिन शेखर ने जाना कि दबाव बढ़ता हुआ नजर आ रहा है, वहां पे उन्होंने एक छक्का लगाया है। फिर से एक बार अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश, स्लोअर वन किया था ये, और इस स्लोअर वन को परख नहीं पाए। एक छक्का, विकेट और महज 7 रन। ये मैं कहूंगा शेमड़ी की तरफ से एक अच्छा ओवर है इस ग्राउंड की आउटफील्ड। कितने रन? तो फाइनल एक बाउंड्री के बाहर यहाँ पर छक्का आता हुआ, यहाँ से कमान संभाली है नवगढ़ टीम ने। पहले ओवर में महज 7 ही रन बनाए थे। आने वाले दिनों में कई बड़ी टूर्नामेंट्स आ रही है, 24, 25, 26। जिस लीग को मैं हमेशा पसंद करता हूं, करण प्रीमियर लीग, वो भी आ रही है। 6,000 से ज़्यादा लोग उस लीग में खाना खाते हैं। और टेनिस क्रिकेट के इन बंदों के साथ हाल ही में जो मैंने टूर्नामेंट की थी, एक बिहारी रोजगार करने वाले इंसान को बाइक मिली थी आईवा कैच के तौर पर, कसरखंड के मैदान पर। यकीन मानिए, नई गेंदबाज, और ये खराब गेंद। शेखर के सामने आप ऐसी गेंदबाजी नहीं कर सकते, ये व्यावसायिक खिलाड़ी है, इनको आपको पता होना चाहिए। ठोक दीजिए। बैकफुट में जाके इस गेंद को खेला शेखर ने, शॉर्ट पॉइंट के ऊपर गेंद को फील्ड किया गया, महज मिला सिंगल। और इस सिंगल के साथ टोटल में वृद्धि होती हुई दूसरे ओवर में 2 छक्के आने के कारण 21। देखिए, इस ओवर में नवगढ़ ने एक्सीलेटर पर ताव दिया है। अनिल कोहली पिछले 3 दिनों से मैं उनकी कमेंट्री सुन रहा था, बैटिंग पैराडाइज। उन्होंने कहा यहाँ रन बनते भी है और लो स्कोरिंग मैच भी हो सकता है। तो मेहमान आ चुके हैं, उनका भी हम स्वागत करेंगे। अनिल देसाई साहब, उनका भी हम स्वागत करेंगे। अनिल जी, स्वागत है आपका। तो 1 रन जरूर मिला, और ये मिलता हुआ दूसरा रन। 23 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुका है। भारतीय जनता पार्टी और जैनवन क्रिकेट क्लब देसाई द्वारा आयोजित भाजपा ट्रॉफी 2026। देखिए, दुनिया की सबसे बड़ा राजनीतिक दल अब भारतीय जनता पार्टी बन चुका है, और उसी भारतीय जनता पार्टी के
सम्मान में ये भाजपा ट्रॉफी ऑर्गेनाइज की जा चुकी है हनुमान क्रिकेट क्लब देसाई बाड़ा द्वारा। सिंगल मिला यहाँ पे और सिंगल के साथ टोटल में वृद्धि होती हुई 24 यानी कि इस ओवर में रन आए 17 रन आए। पहले ओवर में 7 थे, यहां से एक्सलेटर पर ताव दिया, 2 छक्के आए। 2 छक्के आने के कारण 17 और 7 बने 24। बहुत ही मजेदार श्रृंखला होगी क्योंकि आज 10 मैचेस हमें पूरे करने हैं। अंपायर से मैं अनुरोध करना चाहूंगा कि समय के साथ आपको चलना है, इन खिलाड़ियों को इंस्ट्रक्शन देना है। 20 मिनट के अंदर शुरुआती 4 ओवर आपको इन लोगों से पूरे करवाने हैं। साठे सर जिन्होंने काफ़ी अच्छे बैट्स लेकर वो आए हैं और रिजनेबल रेट है क्योंकि आजकल बैट्स के प्राइस 6,000, 7,000, 8,000 आसमान छू रहा है। और उनके बैट को जब मैंने देखा तो काफ़ी अच्छे बैट वो लेके आए हैं। देसाई साहब यहाँ पर आ चुके हैं, अनिल देसाई, उनका भी हम स्वागत करेंगे। और उनके बच्चे अद्विक देसाई भी यहाँ पर आ चुके हैं। अद्विक जी स्वागत है आपका, नन्ना मुन्ना क्रिकेट का सिपाही। और वेद भी देसाई पाड़ा के यूनिफॉर्म में इस मैच का मजा लेते हुए, लेकिन रूपेश गायकवाड़ के बल्ले से निकलता हुआ ये बेहतरीन 6। देखिए रूपेश गायकवाड़ को जो हाल ही में जो कानेश्वर मैदान पर जो प्रतियोगिता हुई थी वहां पर मैंने उतना अच्छा खेलते हुए नहीं देखा। वहां पर स्वयं ने नवघर की कमान को संभाला था बिड़ल में आके, लेकिन यहाँ पे रूपेश गायकवाड़ नेट नंबर 3 की पोजीशन पर आ चुके हैं। काफी अच्छा खेल रहे हैं ये। अंतिम क्षणों में अपने शॉट को चेक किया लेकिन बाउंड्री आई, स्क्वायर लेग बाउंड्री के बाहर, जिस वजह से 2 गेंदों में रूपेश द्वारा 2 स्कोरिंग शॉट आए। देखिए देसाई पाड़ा के यूनिफॉर्म में छोटे छोटे बच्चे इस टूर्नामेंट को बेहतरीन बना रहे हैं, मेहनत कर रहे हैं। ओम और वेद, उनका भी हम स्वागत करेंगे। ओम स्वागत है आपका इस श्रृंखला में। तो मैच की तरफ हम चलेंगे जहां पर रन आ चुके हैं 34 रन स्कोर कार्ड के ऊपर। तीसरा ओवर लेकर आए हैं ऋषिकेश अपने स्पेल का दूसरा, जिन्होंने मैच 7 रन दिए थे जब इस इनिंग की शुरुआत हुई थी। हाउस दैट की अपील, पगवादीद की अपील, लेकिन अंपायर ने कहा भाई ये लगबाई का रन होगा। आपकी पिचिंग शायद ठीक नहीं है क्योंकि गेंद तो बिल्कुल नीचे रही थी, लेकिन पिचिंग एक बहुत बड़ा मसला होता है पगवादीद के विकेट के लिए, एलबीडब्ल्यू विकेट करार देने के लिए। कभी आपकी पिचिंग ज़्यादा अगर आउटसाइड द ऑफ स्टंप हो या फिर पिचिंग अगर आपकी लेग स्टंप पे हो, आउटसाइड द लेग स्टंप, तो शायद वो रन आपको, वो विकेट आपको नहीं मिल सकता। और ये जबरदस्त खेला है, गेंद हवा में है, कैच होने की संभावना, लेकिन कैचेस छोड़े गए। 1 रन। रिव्यू लिया जाएगा। तो अंपायर प्रीतम पाटिल सर यहाँ पर आ चुके हैं, उनका भी हम स्वागत करेंगे। प्रीतम जी स्वागत है आपका।
सेफ है ये, लेकिन नए रूल के हिसाब से आप लाइन से स्टार्ट कर सकते हो, लाइन के बाहर से स्टार्ट नहीं कर सकते क्रिकेट के नए रूल के हिसाब से। तो मोक्ष जैन इस मैच का मजा ले रहे हैं, जिन्होंने परली में हाल ही में जो फूड कंपटीशन हुई थी उसे जीता था। तब्बल 25 इंडियन बर्गर उन्होंने खाए थे और उस टूर्नामेंट में जीत हासिल की थी। मोक्ष, स्वागत है आपका। टीम का टोटल 36 रन। रुपेश काफी अच्छा साथ दे रहे शेखर का, इन्होंने भी एक छक्का एक बाउंड्री अपने इनिंग में वो दाग चुके हैं। और ये फुल टॉस गेंद थी अपने आप के ऊपर, रुपेश नाराज होंगे। ऋषिकेश, रफ्तार भरी ये गेंद थी, रफ्तार भरी ये फुल टॉस थी, जिसकी बदौलत टीम का टोटल वहीं पर रुका हुआ 36 रन। टेनिस क्रिकेट डॉट इन 21 लाख से भी ज्यादा सब्सक्राइबर। उस वजह से क्या होता है कि 21 लाख लोगों को ये नोटिफिकेशन चली जाती है, और अगर आप उस 21 लाख के फैमिली में नहीं है तो उस 21 लाख के फैमिली में आप ज्वाइन हो जाइए। इस चैनल को लाइक करें, शेयर करें, सब्सक्राइब करें, बेल आइकॉन दबाना ना भूले। लेकिन रुपेश ने वेट एंड वॉच वाला क्रिकेट खेला, गेंद हवा में कैच होने की संभावना, और इसी के साथ ही आउट। ठोक डीजे। सुधागढ़ के परमेश माड़ी, रोशन वालगुड़े इस मैच का मजा लेते हुए लाइव या फिर इस ग्राउंड पे अगर आए हुए तो उनसे मेरा अनुरोध है कि मंच पे आके इस मैच का मजा ले। आ चुके हैं साई भक्त है, हमेशा इनका मुझे मैसेज रहता है, ओम साई राम, हर दिन। पानी लेके जाइए। राजेंद्र जी देसाई साहब यहाँ पर आ चुके हैं, उनका भी हम स्वागत करेंगे। सन्माननीय राजेंद्र देसाई साहेब यांचं मनापासून स्वागत 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 सुस्वागतम स्वागतम स्वागतम। मंगेशजी देसाई साहेब यांचं इथं आगमन झालंय, त्यांचंही आपण मनापासून स्वागत करूया। देसाईपाडाचे हनुमान क्रिकेट क्लब देसाईपाडा आयोजित भाजपा चषक 2026 तो मैच की तरफ हम चलेंगे, जहां पर एक नन्ही सी परी भी आई हुई है, उनका भी हम स्वागत करेंगे। ये अच्छी गेंद डालने की कोशिश की गई थी। कल की स्मृति मानधना, कल की हरमनप्रीत कौर, कल की शेफाली वर्मा, जिन्होंने वुमेन्स वर्ल्ड कप फाइनल में, जिन्हें पता भी नहीं था कि मैं वर्ल्ड कप खेलने वाली हूं, और फाइनल में एक अच्छी पारी खेली थी। इस नन्ही सी परी में हम वो छवियां देख सकते हैं आने वाले दिनों में। आराध्या देसाई, तो उनका भी हम स्वागत करेंगे। नन्ही है तो क्या हुआ, छोटा पैक बड़ा धमाका भी आगे जाके बन सकती है, लेकिन मोक्ष की जितनी भी तारीफ की जाए उतनी कम। ये जबरदस्त पुल शॉट खेला है, लेकिन विकेट के चांसेस थे, लेकिन बैटिंग पैराडाइज अनिल कोहली सुबह जो मुझसे बात कर रहे थे बिल्कुल सही कह रहे थे। टच एंड गो वाली सिस्टम है ये, और जैसे बल्ले को गेंद टच हुई सीधा गई स्क्वायर लेग बाउंड्री के बाहर, 6 रन।
आज कहानी में बहुत बड़ा ट्विस्ट होगा, क्योंकि जहां तक सवाल है 10:30 बज चुके हैं। ओवर नंबर चल रहा है चौथा। गेंदबाज आदर्श। काफी बढ़िया रन बनाए जा चुके हैं। चौथा ओवर चल रहा है। फिर एक बार क्या ये लगातार होगा? दूसरा, लेकिन वन बाउंस फाइन लेग और स्क्वायर लेग के बीच में से पुल शॉट के जरिए शेखर दळवी को मिला एक और 4। स्कोरबोर्ड के ऊपर 46 धावा, तो 46 रन यहाँ पे आ चुके हैं। मंडप डेकोरेटर्स ने आज की व्यवस्था काफी अच्छी की है। 2 पंखे वो लेकर आए हैं संडे के दिन। आराध्या बेबी इस मैच का मजा ले रही है। आराध्या, स्वागत है आपका। ओम भी टूर्नामेंट को बेहतरीन बनाने के लिए देसाई पाड़ा के जर्सी में घूम रहे हैं, ताकि गेंद बाउंड्री के पार हो तो उसे लेकर वो आए। लेकिन यहाँ पे आंधी, यहाँ पे तूफान, यहाँ पे जलजला, यहाँ पे सुनामी, जिसका नाम है शेखर दळवी। ठोक दीजिए। जाते हैं कि एक संस्था को मैनेज किस तरह से किया जाता है, एक राज्य को किस तरह की मैनेजमेंट होनी चाहिए। ये जो 7-12 हम लोग कह रहे हैं ना, ये 7-12 सिस्टम है छत्रपति शिवाजी महाराज ने शुरू की थी उस काल से। और ये शेखर दळवी जो मैंने कहा था, लगातार दूसरा, पहला स्क्वायर लेग तो दूसरा मिड विकेट। शेखर निकालेंगे, तेल निकालेंगे। टीम का टोटल 58। पहले ओवर में 7 थे, चौथा ही ओवर चल रहा है। 51 रन अभी तक इन लोगों ने जोड़े हैं। ये पुल शॉट करने की कोशिश, गेंद थोड़ी देर हवा में बाउंस का, जैसे ही गेंद को मौका मिला टिप्पा खाने का, शेखर दळवी और रुपेश गायकवाड़ ने रन पूरे किए 2, और टीम का टोटल बना 60। देखिए 15 की औसत से 4 ओवर में ये 60 रन बने हैं। 7 रन प्रति ओवर की औसत से अगर बनते तो 28 बनते। पहले ओवर का कैलकुलेशन अगर हम देखें, 53 रन 18 गेंदों में अनिल जोड़े गए। रुपेश ने भी वो आक्रामकता दिखाई। शेखर तो रुपेश आउट होकर वापस जा चुके हैं, लेकिन राजेश और शेखर जो आक्रामक खेल रहे हैं, जिनकी साझेदारी के बदौलत 52 रन 18 गेंदों में जोड़े गए। शेखर और राजेश, लेकिन शेखर काफी अच्छा खेल रहे हैं। व्यक्तिगत निजी टोटल है उनका 13 गेंदे 38। 13 गेंदे 38 के निजी योगदान पर पहला 50 देखने का हमें मौका मिल सकता है, अगर 2 बड़े हिट इस आखिरी ओवर में शेखर के बल्ले से आए तो। आज के दिन का गेंदबाज अनुज शिमड़ी की तरफ से। अनुज शिमड़ी भी कम नहीं है टीम, ये रन वो बना सकती है, जानते हैं। ये ग्राउंड, जिस ग्राउंड में एक इनिंग में 10-12 छक्के भी मारे जा सकते हैं, अगर दम है तो। दम है तो मारे जा सकते हैं, और 10-12 छक्के अगर मारते 30 गेंदों में तो रन बनने में देर नहीं लगती। और ये ग्राउंड उस तरह का है जहां पर एक खिलाड़ी अगर जम जाए, एक खिलाड़ी अगर अपना एंकर गाड़ दे यहाँ पे, तो यकीन मानिए ये रन बन सकते हैं। दूसरे सत्र में भी वैसा ही मजा आएगा। लेकिन अगले मैच के टॉस की तरफ हम चलेंगे अनिल सर। और ये जबरदस्त खेला, राजा ने स्क्वायर लेग बाउंड्री के बाहर। ये एक और छक्का, 60 और 6 बनेंगे 66। की तरफ हम चलेंगे जहां पर
कानिवली बनाम कोलाथरे, कोलाथरे। तो कानिवली बनाम कोलाथरे, जैसे ही यहाँ पे 5 ओवर समाप्त होंगे आपके बीच टॉस होगा। ये लगातार दूसरा, राजा रुकने वाले नहीं है। राजा जो हमेशा बैंड बाजा बजाते हैं गेंदबाजों का, 72 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं इस छक्के के साथ। बहुत बड़ा रन चेस करना पड़ेगा शायद शिमली टीम को, नवघर के विपक्ष। क्या ये तीसरा स्कोरिंग शॉट होगा? एक तो जरूर मिला है, लेकिन एक ही रन लेंगे। शेखर जानते हैं 3 गेंदें बची है, 2 हिट अगर उनके द्वारा आते हैं तो 50 बन सकते हैं व्यक्तिगत। 73 रन स्कोर कार्ड के ऊपर, 3 गेंदें अभी भी बची हुई है। बहुत ही बढ़िया रूपेश ने साथ दिया शेखर का, उसके बाद राजा ने साथ दिया। एक बड़ी इनिंग की तरफ बढ़ रहे हैं शेखर, 38 रन उन्होंने बनाए व्यक्तिगत। शॉट ऑफ लेन गेंद थी, पॉइंट और कवर के बीच में से इस गेंद को निकाला। 4 रन, 42 का निजी योगदान शेखर, टीम का टोटल 42 के निजी योगदान पर शेखर, और 77 रन पर टीम खेल रही है नवघर। और ये ऊंचा खेला है, गेंद हवा में है, 1 रन जरूर मिला। क्या मिलेगा दूसरा? और राजेश के पारीगंत, 43 का निजी योगदान है शेखर दड़वी का। और आखिरी गेंद पर छक्का भी आता है तो रन बनेंगे 49 व्यक्तिगत, लेकिन 78 रन टीम का टोटल। सुधागढ़ क्रिकेट जब मैंने यहां पर शुरुआत की थी तो उतना प्रोग्रेस नहीं था, यकीन मानिए 10, 12, 15 साल हुए होंगे मुझे इस सुधागढ़ में आते आते, लेकिन उतना इंप्रेसिव क्रिकेट नहीं था। लेकिन आज सुधागढ़ के खिलाड़ी बाहर जाके भी जीत के आते हैं। क्रिकेट में उन्नति की है सुधागढ़ ने पिछले 10-12 सालों से, मैं देख रहा हूं। और यह 5वें ओवर की समाप्ति की घोषणा। कोलाथरे और कानिवली के कप्तान को मैं टॉस के लिए बुलाना चाहूंगा। कोलाथरे बनाम कानिवली अगला मैच होगा। दोनों कप्तानों से मैं गुजारिश करना चाहूंगा, लेकिन बड़ा चेस है तो मैच गर्म होना जरूरी है शिमली के लिए। तो अगले सत्र के लिए मैं हमारे साथी कमेंटेटर अनिल सर को बुलाना चाहूंगा। अनिल सर, प्लीज वेलकम। धन्यवाद। ज्यांना आम्ही नेहमीच गुरुवर्य या नजरेने पाहत असतो, तुषारजी सर असतील, प्रवीण सर असतील, प्रत्येक वेळेस ज्या ज्या वेळेस समालोचन करत असतात, आम्ही त्यांच्याकडून ज्या ज्या ठिकाणी त्यांच्याबरोबर जोडले जातो काहीतरी नवीन शिकण्याचा प्रयत्न करतो। रायगड जिल्ह्यातील रायगड ऑफ व्हॉइस हे त्यांना नक्कीच नाव देण्यात आलेले आहे। प्रवीणजी दुगाडे सर आपण ऐकलत पहिल्या सत्रामध्ये, दुसरं सत्र माझ्याकडे त्यांनी सोपवलंय, सांगितलंय की ही मॅच टाईट होणं गरजेचं आहे। सर सकाळचं सत्र आहे, नक्कीच आपण प्रयत्न करू। कालची संध्याकाळची मॅच अजूनही या मैदानावरती वातावरण अजूनही गरम आहे, तसंच आपण नव्हतात परंतु काल प्रेक्षक खूप होते आणि शेवटची जी मॅच झाली होती 1 चेंडू 7 धावांची गरज असताना गोविंद मैदानामध्ये जो बरसला होता, असं वाटतं की ती संध्याकाळ अजून संपलेली नाहीये। तर नक्कीच आपण आता वळतोय मैदानाकडे। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा, सर्व कार्येषु सर्वदा। सर्वप्रथम गणपती बाप्पाच्या चरणी नतमस्तक होऊन महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा, धर्मवीर शंभूराजांना मानाचा मुजरा, आणि करूयात या आजच्या दिवसाला सुरुवात। अंतिम दिवस या भाजपा चषक 2026 मधला। पहिली मॅच मैदानावरती रंगते। एका बाजूला नवघर संघ
आणि एका बाजूला JKVM स्पोर्ट क्लब शेंबडी. पहिलं सत्र समाप्त झालं. धावसंख्या स्कोरबोर्डवरती लागले आपण पाहतोय. 78 धावा नक्कीच कंप्लीट झाल्या. 79 धावांचा पाठलाग करायचा आहे JKVM स्पोर्ट क्लब शेंबडी या संघाला. सलामीचे बॅटर आपण मैदानात पाठवायचे. नेक्स्ट मॅच आजच्या दिवसातील आपण दुसरी लढत घेणार आहोत. मी विनंती करतोय कोलात्रे संघाचा कर्णधार आणि कानिवली संघाचा कर्णधार, दोन्ही संघाचे कर्णधार आपण लगेचच आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. कारण की आज स्वतः पंकज देसाई अध्यक्ष आणि घरची स्पर्धा त्यांची, आणि ते स्वतः आज 9 वाजता मैदानावरती उपस्थित राहिलेत. कारण त्यांना सुद्धा माहिती आहे आपण या तालुक्यात या सुधागड क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आहोत. आपली स्पर्धा आहे. जर आपण यदा कदाचित उद्या लेट झालो आणि सामने तर उद्या उशिरा सुरू झाले आणि फायनल व्यवस्थित संध्याकाळी झाली नाही तर उद्या नक्कीच आपल्यावरती कोणीतरी बोट उचलेल, आपल्या कमिटीवरती कोणतरी बोट उचलेल. त्याच्यासाठी ते स्वतः इथे जातीने हजर राहिले, 9 वाजता आलेत. त्यामुळे विनंती असेल आता की असोसिएशनच्या संघाने मात्र सपोर्ट करण्याची गरज आहे. लगेच आपण या कानिवली संघ आणि कोलात्रे संघ आयोजकांशी संपर्क साधायचा. आपण टॉस साठी लगेच यायचंय. आज खऱ्या अर्थाने प्रेक्षक गर्दी करतील. शेवटचा अंतिम दिवस रविवार सुपर संडे, आणि आज युट्यूब वरती प्रवीण दुगाडे सर नक्कीच बऱ्याच जणांनी ऐकले असतील. आणि प्रवीण दुगाडे सर आलेत म्हटल्यानंतर त्यांचे चाहता वर्ग अतिशय इथं खूप आहे, त्यांचे फॅन भरपूर आहेत. इथे गर्दी करतील आज या मैदानावरती. पंकज देसाई यांच्या विनंतीला मान देऊन सांगितलं त्यांनी आम्हाला, ही स्पर्धा खऱ्या अर्थाने मी करत नव्हतो. जवळजवळ आता 10-12 दिवस झाले मी समालोचन करत नाहीये, परंतु कधीही रात्री मी कॉल केला तर आमचे मित्र पंकज देसाई आमचे फोन उचलतात आणि त्याच्या विनंतीला मान देऊन मला यावं लागलं इथे. कदाचित ते सांगतायत ही मी नक्कीच ही आजची टुर्नामेंट ही शेवटची टुर्नामेंट करेल, याच्यानंतर समालोचन करेल, थोड्या दिवसाचा ब्रेक घेईल. परंतु प्रवीण दुगाडे सर हे नेहमीच प्रेक्षकांना त्यांचं नक्कीच समालोचन ऐकावं असं वाटतं, कारण की त्यांच्याकडं क्रिकेटचं अतिशय जबरदस्त ज्ञान आहे. जवळजवळ 15 ते 20 वर्ष समालोचन करतात सातत्याने रायगड जिल्ह्यामध्ये. सलामीचे बॅटर आपण पाहतोय मैदानामध्ये एंटर झालेत. जसे पंकज देसाई यांच्या शब्दाला मान देऊन प्रवीणजी दुगाडे सर आज आपण नक्कीच पाहतोय, तसेच या महाराष्ट्रातील एक जबरदस्त ऑफिशियल पंच जे खास पुण्यावरून जवळजवळ 110 किलोमीटरचा प्रवास करून इथपर्यंत पोहोचलेत. पंकज देसाई यांच्या शब्दा नक्कीच खातीर अमर साठे सर इथे सुद्धा ऑफिशियल्स नक्कीच पंचांच्या भूमिकेमध्ये जोडले गेलेत, आणि त्यांच्या माध्यमातून आपण एएसच्या बॅट साठे अमर साठे बॅट्स आपण नक्कीच थोड्या वेळानंतर तुम्हाला बघायला मिळतील. त्याने बॅट सुद्धा इथे आणलेले आहेत. जर एखाद्या बॅटरला खेळाडूला कोणाला बॅट हवी असेल तर नक्कीच त्यांच्याशी संपर्क आपण साधायचा आहे, कारण की त्यांच्या बॅट रिजनेबल रेटमध्ये नक्कीच त्यांनी आणलेले आहेत. आम्हाला सुद्धा सांगितले, मागच्या वर्षी आम्ही सुद्धा त्यांच्याकडनं बॅट घेतल्यात आणि बॅटचा रिझल्ट अतिशय जबरदस्त आहे. त्या बॅटने आज जवळजवळ बरेच खेळाडू बॅटिंग करतायत. पंकज देसाई स्वतः ते बॅट वापरतोय, मी बॅट वापरतोय. येस, प्रीतम सर नक्कीच जोडले गेलेत आता. पवार सर आणि येतोय ग्रीन सिग्नल. पहिलं षटक घेऊन आलाय गोलंदाज स्वप्नील. शॉर्ट पिच चेंडू होता आपण पाहतोय. स्ट्राइक एंडला बॅटर शेंबडी संघाकडून महेश आणि दिनेश. स्ट्राइक एंडला आपण महेशला पाहिलं. पहिला चेंडू स्वप्नीलचा शॉर्ट पिच चेंडू होता, आडव्या बॅटने खेळून काढला. गणराला वंदन करणारे एक धाव धावून काढली आपण पाहिलीत. आणि आता खऱ्या अर्थाने स्ट्राइक एंडवरती आलाय दिनेश. दिनेश हा एक मोठा हार्ड हिटर फलंदाज आहे. या परिसरामध्ये हार्ड हिटर फलंदाज म्हणून गणना केली जाते. नेक्स्ट बॉल. जबरदस्त चेंडू नक्कीच पाहायला मिळतोय. राजा तिथे नक्कीच हजर आहे, कोणतीही चुकी करत नाहीये. क्रिकेटचं ब्रह्मास्त्र नक्कीच आपण पाहिलं. यावेळेस यॉर्कर चेंडू होता, थोडासा बॅटच्या खाली लागला चेंडू, एकही धाव आली नाही, चेंडू मात्र आला डॉट. हळूहळू आता प्रेक्षक मैदानाकडे गर्दी करताना दिसतील. शेवटचा दिवस या स्पर्धेचा. जबरदस्त फटका, जसा चेंडू आला निरकून पारकून घेतलं, एक्स्ट्रा कव्हरला चेंडू जातोय, 1 बाउन्स येतोय. हा 4 धावांसाठी खणखणीत दणदणीत चौकार. डीजे
एक्स्ट्रा कव्हरला 4 धावांसाठी चौकार दिनेशच्या बॅटमधून पाहिलात. मी सांगितलं दिनेश एक अतिशय जबरदस्त फलंदाज आहे. पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू, याही वेळेस मात्र चेंडू ट्रॅव्हल होते, स्क्वेअर लेग अंपरच्या डोक्याच्या वरून येतोय. हा 1 बाउन्स, 4 धावांसाठी बॅक टू बॅक दुसरा चौकार. कमान डीजे. या मैदानाचा एक तुम्हाला पिच रिपोर्ट मी सांगतोय. या मैदानावरती 5 षटकांमध्ये 90 धावा सुद्धा बनतात आणि याच विकेटवरती 5 षटकांमध्ये 40 धावा सुद्धा बनत नाहीत. आडव्या बॅटने मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, यावेळेस थोडासा फिंगरिंगचा वापर केला गेला स्वप्नीलने. चेंडू थोडासा फिरवला, लेग कट चेंडू होता, मात्र यष्टीरक्षक शेखरने मात्र त्याची कामगिरी व्यवस्थित पार पाडली. चेंडू मात्र इथे आलाय डॉट, निर्धाव चेंडू. पहिलं षटक चालू आहे. आपण पाहतोय 79 धावांचा पाठलाग करायचा आहे. पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा चेंडू, परंतु यावेळेस थोडासा चेंडू खाली राहिला आणि पुन्हा एकदा बॅक टू बॅक हा चेंडू डॉट आला, निर्धाव चेंडू आला. पहिलं पॉवर प्लेचं षटक समाप्त होते. 1 षटकाची अंतिम मात्र धावसंख्या जाऊन पोहोचलंय. JKVM स्पोर्ट क्लब शेमडी या संघाची बिनगडी बाद 9 धावसंख्या. डीजे. गोलंदाज व्हेरिएशन गोलंदाज मंगेश सुतार. इथे मात्र नक्कीच आपण पाहतोय स्लोअर कट केला होता चेंडू बॅटची कडा लागून यष्टीरक्षक शेखर मात्र चेंडूच्या खाली येते. पहिला गडी बाद होतोय तो म्हणजे महेश. डीजे. आपला कर्णधार पाठवायचा आपण लगेचच आणि कानिवली संघ आपला सुद्धा कर्णधार लगेच पाठवा. इथे सेकंड कॉल आहे आपल्याला आतापर्यंतचा. पहिल्या 2 षटकाच्या आतमध्ये टॉस जर नाही झाला तर दोन्ही संघांच्या 1-1 ओव्हर कमी करण्यात येतील. सुधागड क्रिकेट असोसिएशनचा नियम आहे. स्वतः पंकज देसाई अध्यक्ष इथे बसलेले आहेत आणि त्यांची ही घरची स्पर्धा आहे, त्यामुळे प्रत्येक नियमांचं काटेकोरपणे पालन केलं जाईल. आज सकाळी बरोबर 9 वाजता अध्यक्ष साहेब इथे उपस्थित झालेत. जरी घरची स्पर्धा असली तरी सुद्धा त्यांना सुद्धा माहिती आहे की स्पर्धा ही व्यवस्थितरित्या पार पडली पाहिजे. फायनलचा सामना प्रेक्षकांना कमीत कमी 3 षटकांचा तरी बघायला मिळाला पाहिजे. तर आता विनंती असेल, आपल्याला हा शेवटचा कॉल आहे. खोलात्रे संघाचा कर्णधार आणि कानिवली संघाचा कर्णधार आपण लगेच टॉस साठी यायचंय. लोअर फुलटॉस चेंडू होता. इथे आडव्या बॅटने खेळलाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येते, कोणतीही चुकी करणार नाही. ज्या पावलाने मैदानामध्ये एंटर झाला होता अनिकेत, त्याच पावलाने मात्र आता माघारी परततोय. कमान डीजे. मैदानामध्ये आता एंटर होते. आपण पाहतोय शेमडी संघाची जबाबदारी खांद्यावरती घेऊन ऋषिकेश मात्र मैदानात आता एंटर झालाय. 70 धावांचा अजून पाठलाग करायचा आहे. थोडासा संघ अडचणीत सापडलाय जरूर,
परंतु इथे मात्र आता प्रत्येक षटकामध्ये 2-2, 3-3 मोठे फटके मारावे लागतील. नॉन स्ट्राईक एंडला जो बॅटर उभा आहे दिनेश, त्याला स्ट्राईकवरती येण्याचं काम करावं लागेल की त्याच्या मनगडात मोठी फटके मारण्याची ताकद आहे. परंतु गोलंदाज मी मंगेशचं कौतुक करेल, त्याने आतापर्यंत नक्कीच जबरदस्त गोलंदाजी केले. 2 चेंडूवरती 2 विकेट घेतल्यात. विकेट हॅट्रिकला त्याला नक्कीच आता इथे चान्स असणार आहे. पुन्हा एकदा स्लोअर चेंडू, लेग कटपद्य चेंडू. इथे मात्र मी मगाशीच सांगितले या सुधागड तालुक्यातील एक व्हेरिएशन, एक जबरदस्त गोलंदाज म्हणून गणना केली जाते या गोलंदाजची. कधी कधी लेग कट चेंडू, कधी कधी ऑफ कट, कधी कधी स्लोअर, अशा पद्धतीने चेंडू हा गोलंदाज टाकत असतो आणि अनुभवी खेळाडू या अनुभवाचा वापर नेहमी करत असतो. अरविंदजी साळुंके, आपल्याला विनंती आहे की आपण मुख्य मंचावरती यायचंय. आपलं स्वागत आहे. कट केला यावेळी चेंडू आपण पाहतोय, परंतु क्षेत्ररक्षक विकेट किपरच्या बॅकअप चांगला मिळतोय. एकही धाव नाही. गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. मंगेश याचा 4 चेंडू टाकले, 2 विकेट्स आणि एकही धाव खर्च केलेली नाहीये. नक्कीच इथे मात्र आता फ्रंट फुटला येऊन थोडासा नक्कीच खेळावं लागणार आहे शेंबडी संघाला, कारण की धावांचा डोंगर आहे. सिंगल डबलने खऱ्या अर्थाने आता काही होणार नाहीये. मोठे मोठे फटके मारावे लागतील. शेखरने जे खऱ्या अर्थाने जी इनिंग खेळलंय ती पारी त्यांना आठवावी लागणार आहे. टिट फॉर टॅटचं उत्तर द्यावं लागेल. स्विचिटचा प्रयत्न आणि या वेळेस मात्र नक्कीच प्रयत्न सक्सेस ठरतोय. चेंडू मात्र येतोय हा फर्स्ट स्लिपच्या वर, डोक्याच्या वरून 6 धावांसाठी खणखणीत दणदणीत षटकार. ऋषिकेशला आता खऱ्या अर्थाने सूर सापडलाय. पहिले 2 चेंडू बॅक टू बॅक डॉट आले होते आणि आता खऱ्या अर्थाने स्विचिटच्या प्रयत्नामध्ये एक नक्कीच जबरदस्त षटकार मात्र त्याच्या बॅटमधून आलाय. नेक्स्ट बॉल. पुन्हा एकदा स्विचिटचा प्रयत्न, परंतु यावेळेस मात्र गोलंदाज अतिशय चालाक. मी मगाशीच सांगितलंय मंगेश सुतार हा अतिशय अनुभवी गोलंदाज आहे. चेंडूचा टप्पा चेंज केला यावेळेस मात्र आणि चेंडू आलाय हा डॉट. 2 षटकांचा खेळ झालाय समाप्त. धावसंख्या मात्र जाऊन पोहोचले JKVM स्पोर्ट शेंबडी या संघाची 2 गडीच्या मोबदल्यात 15 धावसंख्या. डीजे भरलेला असेल. तिसरा षटक घेऊन आलाय गोलंदाज सुधीर. आडव्या बॅटने खेळलाय दिनेशने. यावेळेस मात्र चेंडू ट्रॅव्हल झालाय. रुपेश मात्र तिथे हजर. 1 धाव मिळाली. चांगला थ्रो पाहायला मिळतोय. इथे मात्र आता मोठे फटके मारावे लागणार आहेत, कारण की 16 धावा स्कोअरबोर्डवरती लागलेल्या आहेत. अजूनही 63 धावांची आवश्यकता आहे. 17 चेंडू आणि 63 धावा. आता कॅल्क्युलेशन असं करावं लागेल बॅटरना, सिंगल डबलचं कॅल्क्युलेशन करावं लागणार नाही. मोठे फटके किती मारतात? 17 चेंडू शिल्लक आहेत. 17 चेंडूमध्ये किमान 8 मोठे फटके आता येणार आहेत. जर 8 मोठे फटके आले तर 48 धावा येतील. उरलेला नक्कीच 15 धावा तुम्ही 10 चेंडूमध्ये काढू शकता. कानिवली संघाचा कर्णधाराला विनंती आहे, शेवटचा कॉल तुम्हाला असेल. कोलात्रे संघाचा कर्णधार इथे आलेला आहे आणि इथे मात्र प्रीतम पाटील सर दर्शवतात हा चेंडू ऑफस्टंपच्या बाहेर चाललाय. हा चेंडू स्क्वेअर. 1 धाव मिळाली. 17 धावा स्कोरबोर्डवरती लागल्यात. अजूनही 62 धावांचा टार्गेट आहे. 17 चेंडू आणि आता 62 धावांची आवश्यकता. इथून मात्र आता जी गाडी आपली खऱ्या अर्थाने रस्त्यामध्ये अडकलेली आहे तिला मात्र आता गिअर चेंज करून पुढे घ्यावा लागेल. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न करतोय ऋषिकेश, परंतु चेंडू बॅटला स्पर्श होत नाही. गोळीच्या वेगाने चेंडू जातोय यष्टी रक्षकाच्या हातात. इथे मात्र चेंडू आलाय हा डॉट. जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते. नवघर संघाकडून पहिलं षटक हाताळलं होतं. गोलंदाज स्वप्नीलने धावा खर्च केल्या होत्या 9. त्याच्यानंतर मंगेशने गोलंदाजी केली दुसरं षटक. त्याने धावा खर्च केल्या 7. 2 महत्वाच्या विकेट घेतल्या आणि आता सुधीर मात्र गोलंदाजी करतोय. स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न, परंतु याही वेळेस मात्र नक्कीच चेंडू बॅटला लागत नाहीये.
ऋषिकेशला चेंडू व्यवस्थितपणे निरकून पारकून घ्यावा लागेल, कारण की मी मगाशीच सांगितलंय आउटफील्ड टच अँड गोची आहे. जर चेंडू बॅटला तुम्ही लावलात तर नक्कीच सीमारेषेच्या बाहेर जाऊ शकतो. येस, आता कानिवली संघाचा कर्णधार इथे अक्षय आलाय. टॉस करतोय आपण. जबरदस्त फटका नक्कीच आपण पाहतोय. या षटकानंतर आपण टॉस नक्कीच करणार आहोत. कानिवलीच्या विरोधात कोलात्रे, एक जबरदस्त सामना प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. दुसरा सामना आजच्या दिवसातील. नेक्स्ट बॉल. ऑफस्टॉमच्या बाहेर चेंडू जातोय. पंच दंडित करतात. स्वेअर चेंडू आला. एक धाव मिळाली. दिनेश अजूनही मैदानामध्ये, जो खऱ्या अर्थाने ओपनिंगच्या भूमिकेमध्ये मैदानात एंटर झालाय, त्याच्याकडनं शिमडी संघाला नक्कीच जास्त आशा असणार आहेत की त्याच्या बॅट मधून मोठे फटके यावेत, आणि तेवढी मनगडात त्याच्या ताकद आहे सुद्धा. जबरदस्त फटका यावेळेस पाहायला मिळतोय. नक्कीच चांगलं क्षेत्ररक्षण शुभमच्या माध्यमातून निश्चित स्वरूपात 2 धावा वाचवण्याचं काम केलंय संघाच्या. 2 धावा मिळतील शेमडी या संघाला. आपण पाहतोय धावसंख्या जाऊन पोहोचले 21 या धावसंख्येवरती. तिसरं षटक चालू आहे. येणारे अजून 2 षटक शिल्लक आहेत. 21 धावा स्कोरबोर्डमध्ये लागलेले आहेत. अजूनही जवळजवळ 58 धावांची आवश्यकता आहे. लोअर फुलटॉस चेंडू होता. इथे मात्र पंचांकडे अपील मागितले. येस, इट इज LBW च्या स्वरूपात मात्र दिनेश निराश होऊन मात्र माघारी परततोय. कमॉन डीजे. रामदास सालुंके मैदानामध्ये एंटर होते आणि त्यांच्यासाठी आता बक्षीस लागलंय. गणेशजी सकपाल गॅरी यांच्याकडून 3 षटकारांसाठी 2000 रुपयाचं पारितोषिक. स्विचिटचा प्रयत्न, आणि याही वेळेस स्विचिटचा प्रयत्न सक्सेस ठरतोय. चेंडू आलाय सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी खणखणी दणदणी षटकार. डीजे. आणि आता मात्र आपण पाहतोय मंगेशच्या पहिल्या चेंडूवरती मात्र स्विचिटचा षटकार मात्र पाहिला ऋषिकेशच्या बॅटमधून. नेक्स्ट बॉल. शपलोन मारला. यावेळी चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक विकेट किपरच्या मागे बॅकअप. जबरदस्त मात्र झेल टिपलाय. जबरदस्त झेल. नक्कीच इथे मात्र आता ऋषिकेशला माघारी परतावं लागणार आहे. डीजे. कृष्ण काका देसाई, आपल्याला सुद्धा विनंती आहे की आपण मुख्य मंचावरती यायचं. आपलं स्वागत आहे काका, या. न्यू बॅटर मैदानामध्ये आपण पाहतोय अनुज. धावसंख्या 27 धावसंख्या. शेवटच्या आता 10 चेंडू शिल्लक आणि धावांची गरज आहे. 52 धावांची गरज आहे. 10 चेंडू आणि 52 धावा. जबरदस्त चेंडू. इथे मात्र चेंडू आलाय हा डॉट निर्धाव चेंडू. आडव्या बॅटने
चेंडू मारण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू हा लेगकट पद्धतीच्या बॅटरने ओळखणं गरजेचं आहे. ज्यावेळेस ऑन क्रीज आपण खेळत असतो, गोलंदाज ज्या ज्या पद्धतीने गोलंदाजी करत असतो, कशा पद्धतीने गोलंदाजी करतोय हे समजून घेणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न. गोलंदाज लेग कटर आहे आणि आपण आडव्या बॅटने जर हा चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला तर निश्चित स्वरूपात 7च्या 7 चेंडू डॉट येऊ शकतात. लेग कटरच्या चेंडूला नक्कीच आपण जर खेळाचा विचार केला तर आपण लॉंग ऑफला खेळू शकतो, एक्स्ट्रा कव्हरला खेळू शकतो. दरम्यान इथे एक धाव रामदासला स्ट्राईक वरती आणण्याचं काम केलंय. रामदास साठी मात्र बक्षीस लागलेलं आहे. गणेशजी सकपाळ यांच्याकडून 3 षटकारांसाठी 2000 रुपयाचं पारितोषिक लागलंय. जबरदस्त फटका यावेळेस नक्कीच आपण पाहतोय. चांगलं क्षेत्ररक्षण, राजा मात्र तिथे हजर, कोणतीही चुकी करत नाहीये. एक धाव कुठेतरी नक्कीच आता आपण पाहतोय 99.99 खऱ्या अर्थाने हा सामना झुकताना दिसतोय नवघर या संघाकडे. शेवटचं षटक बाकी आणि शेवटच्या षटकामध्ये धावांची गरज आहे, 50 धावांची गरज आहे. ISPL सारखं जर पंकज देसाई यांनी जर 9 धावांसाठी जर एखादी षटकाराची लाईन ठेवली असती तर कदाचित या 6 चेंडू 50 धावा बनू शकल्या असत्या. परंतु आपल्याकडे 6 धावांसाठीच लाईन असणार आहे, त्यामुळे बॅटरने जास्त ताकद न लावता 6 धावा मिळवण्याचा प्रयत्न करावा. 100% बघा पंकज देसाई आम्हाला सांगतात, दुगाडे सर पुढच्या टुर्नामेंटला आपण 9 धावांसाठी षटकारची लाईन नक्कीच ठेवणार आहोत. बिल्कुल, और एक प्लस माइनस वाला ओवर भी होना चाहिए ISPL की तरह, और एक ओवर टेप बॉल का भी इस्तेमाल होना चाहिए अगर आप इतना सब करते हैं तो. तर 9 धावांची तर लाईन जर ठेवायची झाली पंकज देसाई तर साधारण किती मीटर अजून दूर ठेवाल तुम्ही? आता ही 55 मीटरची बाउंड्री आहे, 58 मीटरची बाउंड्री आहे. तर 9 धावा जर तुम्हाला द्यायची असतील तर अजून किती पुढे लाईन असेल? 10 मीटर एक्स्ट्रा म्हणजे 12 मीटर एक्स्ट्रा, 70 मीटरची बाउंड्री असेल. मग जर ती जर लाईन क्रॉस झाली तर 9 धावा मिळतील. चांगला निर्णय नक्कीच असेल हा. म्हणजे याच्यातून खेळाडू सुद्धा ताकद काढून चेंडू मारण्याचा प्रयत्न करतील. आणि इथे मात्र रामदास मात्र नक्कीच बाद होतोय. आपण पाहतोय गोलंदाजी मार्फत शेवटचं षटक घेऊन आलाय गोलंदाज आमिर. 50 धावांची गरज आहे. करेल की 9 धावांसाठी आपण लाईन ठेवावीत ISPL मध्ये 9 धावांसाठी. येस, इट इज आउट. LBWच्या स्वरूपात मात्र बॅटर इथे बाद होतोय. डीजे संपर्क करू की आपली स्पर्धा पुढच्या वीकमध्ये याच मैदानावरती आहे. तर तुमच्याच स्पर्धेपासूनच नक्कीच 9 धावांसाठी आपण सुरुवात करावी ही संकल्पना सुचवण्याचा प्रयत्न नक्कीच करेल मी त्यांना. जर 9 धावांसाठी जर तुम्हाला षटकार मारायचा झाला तर या एंडने जर तुम्हाला जवळजवळ त्या धक्क्यावरती 6 मारायला लागेल. चेंडू यावेळेस मात्र हवेत, थोडीशी ताकद कमी पडली नक्कीच पाहतोय. आता 11 तारखेपासून येस वन शॉट पंचांचा डिसिजन ISPL सुरू होते 11 तारखेपासून. जी ISPL मागच्या 2-3 वर्षामध्ये
दादोजी कोंडदेव स्टेडियम ठाणे या ठिकाणी व्हायची ती ISPL आता नक्कीच गुजरातमध्ये होणार आहे. आणि सुधागड क्रिकेट असोसिएशनची संपूर्ण कमिटी माझी मुंबईची मॅच पाहण्यासाठी नक्कीच गुजरातला जाणार आहे. त्या स्टेडियममध्ये जबरदस्त ही स्पर्धा होणार आहे. जवळजवळ मॅन ऑफ द सिरीजसाठी ISPL मध्ये 2,50,00,000ची पोर्शे कार ही मॅन ऑफ द सिरीज देण्यात येणार आहे. एवढी मोठी रक्कमची कार टेनिस क्रिकेटसाठी खऱ्याच अर्थाने सोन्याचे दिवस आलेत. गावागावात तर असे खेळाडू घडले. आज आपल्या आजूबाजूच्या गावातले सुद्धा खेळाडू आज सिलेक्ट झालेत ISPL मध्ये. ISPL तर नक्की टेनिस क्रिकेटचा प्लॅटफॉर्म आहेच, परंतु त्याच्यापेक्षा मोठं प्लॅटफॉर्म जे आहे ते म्हणजे IPL. आणि IPL ला आपल्या शहापूरचा एक खेळाडू नक्कीच सिलेक्ट झालाय, ओमकार तरमाळे. नक्कीच यावर्षी सनरायझर्स हैदराबाद या संघाकडून खेळताना दिसेल. गरीब घरातला मुलगा आहे, खूप मेहनत घेतली, त्याची बाईट आम्ही ऐकलेली आहे. खूप मेहनत करून हा खेळाडू IPL मध्ये खेळताना दिसेल. दोन्ही संघाचं अभिनंदन. नवघर संघाला नक्कीच मी अभिनंदन करतोय त्यांचं, आणि शेमडी संघाला पुढील वाटचाली शुभेच्छा असतील माझ्याकडून. तर या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय ज्याने या मैदानावरती सकाळच्या सत्रामध्ये चौकार षटकारांची आतषबाजी केली, ज्याला सुधागडचा रिकी पॉन्टिंग या नावाने ओळखलं जातो. शेखर दळवी ठरलाय मॅन ऑफ द मॅच. चला शेखर, या आपलं मॅन ऑफ द मॅचचा किताब आपण घेऊन जायचंय. आणि नेक्स्ट मॅचचं टॉस कोण विन झालंय? कोलात्रे विरोधात कानिवली. टॉस कोण विन आहे? कानिवली संघ टॉस विन आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा डिसिजन मात्र घेतलाय. आज यश मोरे नक्कीच मैदानामध्ये दिसतोय, स्क्वॉड मध्ये आहे, त्याच्यामुळे आता पारसच्या चेहऱ्यावरती नक्कीच हास्य असेल. पारस नेहमी सांगत असतो की आमचा यश दादा असला की आम्हाला खेळायला मजा वाटते, मैदानात आधार मिळतो. मागच्या हप्त्यामध्ये परंतु पारसने मात्र जबरदस्त धुरा सांभाळली होती. चॅम्पियन ठरला नक्कीच हा संघ मागच्या टुर्नामेंट मध्ये. देखिए अनिल सर, जब भी मैं इस सुधागढ़ में आता था तो 2-3 टीमों का ही नाम मुझे नंबर की पोजीशन में मैं देखता था. एक देसाईपाड़ा, शिवशक्ति परली, BCC परली, साथ साथ सैम जैकपॉट पेडली. इन 4-5 टीमों के अलावा कुछ नाम नज़र नहीं आ रहे थे, लेकिन मैंने देखा गाठेमार जैसी टीम कानेश्वर के मैदान पर, वहाँ पे उन्होंने जाम्बुलपाड़ा और उनके बीच जो मैच हुआ आखिरी क्षणों में जीता और